आपल्या बायकांना एक जरी दिवस स्वयंपाकातून सुट्टी भेटली तर खरंच असं वाटतं ना की आपण स्वर्गात आलो की काय काय, माहिती इतकं इतकी हॅपीनेस असते ना. मी तर खूप खुश असते. तुम्ही खुश असता का नसतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मिस्टरांना विचारलं असतं मी जेवणामध्ये काय खाणार आहे, तर ते म्हणले मला एवढी काही भूक नाही आहे, मला चपाती पण नको आणि मला भाकरी पण नको आणि डाळ भात पण नको, आज काहीतरी छान कर, असं चमचमीत असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. मग माझ्या डोक्यात लगेच आलं की आपण मसाले भात करू. मग ते म्हणले मला रेग्युलरचा मसाला भात नाही खायचा. मग म्हटलं आपण आहे ना आज अख्खा मसूरचा मसाले भात करूयात आणि इतका छान इतका टेस्टी लागतो अख्ख्या मसूरचा मसाले भात. जर तुम्हाला पाहायचा असेल करायचा असेल तर माझा मोठा ब्लॉग बघा, त्यामध्ये तुम्हाला त्याची रेसिपी भेटेल. आणि इथे मी तुम्हाला आत्ता भरण्या दाखवल्यात, तर त्या भरण्या मी मॉलमधून आणल्या. त्या भरण्या खूप म्हणजे खूप छान आहेत आणि कितीला आणल्यात हे पण मी तुम्हाला मोठ्या ब्लॉगमध्ये सांगेल. त्यावेळेस माझ्यासोबत काय घडलं हे पण तुम्हाला मी सांगेल. आणि मसाले भातासोबतचं जे कॉम्बिनेशन आहे ते कढी, पापड, लिंबू, लोणचं हे आहे. तर मी इथे कढी पण बनवलेली आहे. कढीची पण रेसिपी तुम्हाला मोठ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि इथे बघा माझं पिल्लू किती छान खेळते ना. आता तो पालतं पडायला शिकला ना, त्यामुळे इतका छान असं तो खेळत असतो एकदम निवांत. त्याचा काहीच त्रास नसतो, काही नसतो, ते एकटाच खेळत असतो. एकदम क्यूट आहे माझं बाळ. आणि बघा ना मी आज ही रेसिपी करत करत माझ्या बोटाला एवढं लागले आणि काय लागलं हे पण तुम्हाला कळेल. तर इथे मी लच्छा प्याज बनवला होता. तुम्हाला सगळ्याला तर माहिती आहे लच्छा प्याज आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर खात असतो. तर तो मी घरी बनवलेला आहे, अगदी सेम तशी टेस्ट असते, फक्त पुदिनाची चटणी नव्हती का माझ्याकडे पुदिना नव्हतं त्यामुळं. आणि इथे बघा माझी रेसिपी कंप्लीट आहे, माझं ताट. तर या